मागील प्रकरणात आपण पाहिले ब्रोकर कसा निवडावा. या प्रकरणात आपण पाहणार आहोत ब्रोकरेज किती असते, जेणेकरून आपण स्टॉक खरेदी किंवा विक्री करताना आपल्याला किती ब्रोकरेज लागणार आहे ते आपल्याला कळते व आपल्याला प्रॉफिट होणार आहे का नुकसान होणार आहे हे आपल्याला कळू शकते. ब्रोकरेज कॅल्क्युलेटर पाहण्यासाठी तुम्ही गुगलवर सर्च मारू शकता ब्रोकरेज कॅल्क्युलेटर आणि मग तुम्ही इथे पाहू शकता वेगवेगळ्या ब्रोकरचे इथे कॅल्क्युलेटर येतात. जसे झिरोदाचे आहे, ग्रोइनचे आहे, तसेच वेगवेगळ्या ब्रोकरचे कॅल्क्युलेटर तुम्हाला इथे लिस्टेड आहेत आणि तुमचा जो कोणी ब्रोकर आहे त्याचे कॅल्क्युलेटर तुम्ही इथे त्याचं नाव टाकले तरी तुम्ही पाहू शकता. तर सध्या आपण जो सर्वात जास्त यूज केला जातो तो ब्रोकरचं ब्रोकरेज पाहणार आहोत झिरोदाचं. तर त्यात आपण कॅल्क्युलेशन पाहणार आहोत आपल्या खरेदी विक्रीला किती ब्रोकरेज लागते व किती गव्हर्नमेंटचे टॅक्सेस लागतात. तर पहिला प्रकार आहे इंट्राडे इक्विटी. म्हणजे इंट्राडेमध्ये जर तुम्ही स्टॉक घेत असाल आणि तो विकत असाल तर तुम्हाला किती ब्रोकरेज लागते, तुम्हाला फायदा होऊ शकतो का नुकसान. तर आपण इथे पाहणार आहोत की एक स्टॉक जर तुम्ही खरेदी केला 1000 रुपयाला आणि तो 1100 रुपयाला विकला आणि इथे आहे क्वांटिटी, तर इथे क्वांटिटी आपण एकच धरूयात. म्हणजे तुम्ही किती स्टॉक घेताय 1, 2, 10, 11, 400 तो आकडा तुम्ही इथे टाकायचा आहे. दोन एक्सचेंज आहेत NSE आणि BSE, यांचे वेगवेगळे चार्जेस असतात, थोडेफार वेगवेगळे असतात चार्जेस, बाकी ब्रोकरेज तर ब्रोकरचं सेम असतं. तर आपण NSEचं पाहणार आहोत. तर NSEचं पाहताना आपण 1000 रुपयाला एक स्टॉक बाय केला इंट्राडेमध्ये आणि तो जर 1100ला सेल केला एक स्टॉक, तर ब्रोकरेज किती लागतं तर 0.63 हे ब्रोकरेज लागले या व्यवहारावर. टर्न ओव्हर कितीचा झालाय तर 2100 रुपयाचा टर्न ओव्हर झालाय, म्हणजे खरेदी आणि विक्री धरून. आणि बाकी जे काही हे गव्हर्नमेंटचे टॅक्सेस आहेत, STT, एक्सचेंज टॅक्सेशन चार्जेस, क्लिअरिंग चार्जेस, GST वगैरे, ते या टर्न ओव्हरवर लावलेले असतात पर्सेंटेजमध्ये. तर असे एकूण मिळून चार्जेस ब्रोकरेज पकडून या व्यवहारात आपल्याला लागतात 0.86. ठीक आहे. तर म्हणजेच 1000 रुपयाला घेतलेला एक स्टॉक 1100ला विकले तर आपल्याला जनरली वाटते की 100 रुपये इथे प्रॉफिट होईल, परंतु इथे प्रॉफिट हे 100 रुपये नसून 99.14 आहे. बाकीचे पैसे हे ब्रोकरेजमध्ये जातात. आता काही जणांना असे वाटते की मी जर 1000 रुपयाचा स्टॉक घेतला आणि तो इथे 1000.10 तो विकला तर मला नफा होईल. तर इथे या केसमध्ये काय होतं तर इथे 0.72 हे नुकसान झालेलं आहे. नवीन ट्रेडर्सला असं वाटते की थोडासा फायदा झाला की आपल्याला फायदा होऊ शकतो, परंतु ब्रोकरेज किंवा टॅक्सेसमुळे त्याचं नुकसान हे होऊ शकतं. अर्थात ही क्वांटिटी जशी जशी वाढते तसे हे नुकसानही वाढू शकते. त्यामुळे आपण ट्रेडिंग करताना जो कोणी ब्रोकर आहे त्याचे कॅल्क्युलेटर पहावे, जेणेकरून आपल्याला लक्षात येईल की ब्रोकरेज किती आहे, ब्रेक इव्हन किती आहे. म्हणजेच इथे जो ब्रेक इव्हन दिला आहे की 0.41, तुम्ही जर पाहिले तर 0.41 पैशांनी तुम्ही जर जास्त विकला तरच तुम्ही ना नफा ना तोट्यामध्ये येऊ शकता. अर्थात हे 0.41 हे राऊंड फिगर आहे, त्यामुळे इथे तुम्हाला लॉस दिसत आहे, परंतु तो 0.42 केला तर तुम्हाला हे प्रॉफिट दिसेल. म्हणजेच काय की 0.41 पैसे कमीत कमी तुम्ही जास्त तो विकला पाहिजे, तर तुम्ही ना नफा ना तोट्यामध्ये येऊ शकता आणि मग जेवढे जास्त तुम्ही विकाल तेवढा तुम्हाला नफा होऊ शकतो. परंतु आहे त्याच किमतीला जर तुम्ही विकला तरीही तुम्हाला हे नुकसान होते, क्वांटिटी किती आहे त्याच्यावर. तर हे झाले इंट्राडे स्टॉकमध्ये, म्हणजे सकाळी 9:15 नंतर घ्यायचा आणि 3:30च्या आत विकायचा किंवा विकून खरेदी करतानाही इंट्राडेमध्ये हे चार्जेस लागतात. तर डिलिव्हरी म्हणजे काय? डिलिव्हरी म्हणजे तुम्ही एखादा स्टॉक घेता आणि तो 3 दिवसापेक्षा जास्त होल्ड करता आणि नंतर विकता, तर त्या केसमध्ये बरेचसे डिस्काउंट ब्रोकर ब्रोकरेज लावत नाही, ब्रोकरेज हे झिरो लावतात. इथं ब्रोकरेज होतं, इथे झिरो ब्रोकरेज आहे, परंतु गव्हर्नमेंटचे टॅक्सेस हे असतात आणि ते इथे आपण एका क्वांटिटीवर पाहू. डिलिव्हरीसाठी इंट्राडेपेक्षा जास्त टॅक्सेस लागतात. या केसमध्ये आपण पाहतो की इथे 82 पैसे होते, परंतु इथे काय 2.23 हे चार्जेस आहेत. एक स्टॉक आहे त्यामुळे. पण जसे तुमचा क्वांटिटी वाढते तसा टर्नओव्हर वाढतं व गव्हर्नमेंटचे टॅक्सेसही वाढतात. तर त्याप्रमाणे हे चार्जेस इथे तुम्हाला लागू पडतात. आता पाहूयात आपण फ्युचर आणि ऑप्शनसाठी काय चार्जेस लागतात. तर फ्युचरसाठी आपण प्रथम पाहूयात की 1000ला फ्युचर बाय केले व 1100ला विकले तर नक्की त्यामध्ये किती
नफा किंवा तोटा होतो, किती ब्रोकरेज लागते. तर फ्युचरसाठी ब्रोकरेज आहे जनरली फ्युचरचे प्राइजेस मोठे असतात, तर ब्रोकरेज बाईंगसाठी 20 रुपये आणि सेलिंगसाठी 20 रुपये असे 40 रुपये ब्रोकरेज लागतात. व टॅक्सेस हे टर्नओव्हरवरती अवलंबून असतात व ते इथे लागतात. आणि ओव्हरऑल तुम्हाला इथे कळते की नक्की किती ब्रेक इव्हन आहे, म्हणजे टोटल किती टॅक्सेस प्लस ब्रोकरेज तुमचं इथे जात आहे. आणि इथे करून तुम्हाला कळतं की तुम्ही प्रॉफिट करू शकता का नुकसान. उदाहरणार्थ तुम्ही 1000 रुपयाला फ्युचर घेतलं आणि 1000 रुपयालाच विकलं, तर तुम्हाला काय होणार आहे, 100 क्वांटिटी असेल तर 64 रुपयाचं नुकसान होणार आहे. उदाहरणार्थ अजून एक पाहूया. 1000 रुपयाला घेतला आणि 101 रुपयाला विकलं, तर तुम्हाला 35 रुपये हा नफा होणार आहे. तर काहींना वाटतं की 1000 रुपयाला घेतलं आणि 101 रुपये विकलं तर 100 रुपये प्रॉफिट व्हायला पाहिजे, परंतु हे 100 नसतं, इथे ब्रोकरेज व टॅक्सेस जातात. ठीक आहे. हेच बीएससी म्हणजे बीएससी एक्सचेंजमध्ये चार्जेस थोडेसे वेगळे आहेत. तिथं थोडंसं ब्रोकरेज प्लस ब्रोकरेज तेवढंच आहे, पण टॅक्सेस कमी आहेत, तर प्रॉफिट थोडेसे वाढते तुमचे. बट जनरली एनएससी मध्ये जास्त ट्रेड केलं जातं. आता ऑप्शनमध्ये चार्जेस काय आहेत ते पाहूयात आपण. 100ला ऑप्शन घेतला आणि 110ला विकला, एकाच क्वांटिटीसाठी पाहू. तर एका क्वांटिटीसाठी काय आहे, तर ब्रोकरेज तुम्हाला सांगितलं की बाईंगला 20 आणि सेलिंगला 20 अशा 2 ऑर्डरसाठी 40 रुपये ब्रोकरेज लागतं. आणि हे गव्हर्नमेंटचे टॅक्सेस. तर एकूण तुम्हाला ब्रेक इव्हन म्हणजे 47 रुपयांनी वरती तुम्हाला तो ऑप्शन विकला पाहिजे, तर तुम्ही नफ्यात येऊ शकता. पण इथे तुम्ही 10 रुपये प्रॉफिटमध्ये विकताय, म्हणून तुम्हाला इथे नुकसान होत आहे. तेच जर तुम्ही 48 रुपये फायद्यात विकला, तर तुम्हाला ना नफा ना तोटामध्ये तुम्ही येऊ शकता. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही कॅल्क्युलेट करून मग ट्रेडिंग करू शकता, जेणेकरून तुम्हाला कळेल की तुम्ही फायदा करू शकता की नुकसान. तुमचा जो कोणी ब्रोकर आहे त्याचं ब्रोकरेज कॅल्क्युलेटर सर्च करा गुगलवर, जेणेकरून तुम्ही सर्च मारून त्याचे कॅल्क्युलेटर चेक करा, म्हणजे तुम्हाला कळेल की हे वेगवेगळ्या प्रकारचे बघा ब्रोकरेजचे कॅल्क्युलेटर आहेत. तुमचा जो कोणी ब्रोकर आहे त्याचं नाव टाका आणि तुम्ही इथे ब्रोकरेज कॅल्क्युलेट करू शकता. जसं की आता पेटीएम ब्रोकर आहे, ह्याचं ब्रोकरेज थोडंसं कमी आहे, 10 रुपये 5 रुपये असं काहीतरी ब्रोकरेज आहे. फिनवेसिया म्हणून एक ब्रोकर आहे, तो ब्रोकरेजच घेत नाही. असे तुम्ही वेगवेगळे ब्रोकर सर्च करू शकता आणि कॅल्क्युलेट करून मगच तुम्ही ट्रेडिंगला सुरुवात करू शकता.